आज पहिला दिवस आहे अधिवेशनाचा आणि महाराष्ट्रातला सर्व शेतकरी हा या अधिवेशनाकडे लक्ष ठेवून आहे, नजर लावून आहे की काय मदत आपल्याला होणार आहे। एकंदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दुष्काळाची परिस्थिती सुरुवातीला होती, त्यामध्ये पिकं गेले, त्याचे विम्याचे पैसे अद्याप मिळालेले नाही। अग्रिम रक्कम असते 25% ही प्रथम द्यायची असते। माहिती आहे की पीक आलेलं नाही, त्या दुष्काळी भागाला त्याचे मदत झालेली नाही। आता अतिवृष्टी आणि त्यामध्ये गारपीट याने संपूर्ण महाराष्ट्रातले पिकं हे नष्ट झाले अशी अवस्था झालेली आहे। भाताची म्हणजे धानाची परिस्थिती तीच आहे। आता इकडे पाहतो संत्र्याचं काय अवस्था होणार माहीत नाही। सोयाबीन आणि कापसाचा जी क्वालिटी आहे ती पूर्णपणे गेलेली आहे। कापूस सुद्धा खराब झाला ही अवस्था निर्माण झालेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे। नाशिक आणि त्या भागामध्ये कांद्याचं पीक गेलं, सोयाबीन गेलं, परंतु त्याबरोबर द्राक्षासारखे पिकं असतात किंवा कोकणामध्ये आंब्यासारखं पीक असतं की अत्यंत महागाच्या गोष्टी। द्राक्ष हे उभे करणं हे मोठं कर्ज काढून तो शेतकरी उभे करत असतो। त्या द्राक्षाचं सुद्धा पिकाचं मोठं नुकसान हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यात, नगर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। एकंदर कोकणामध्ये सुद्धा ही संपूर्ण अवस्था आहे, पश्चिम महाराष्ट्राची अवस्था आहे। यामध्ये सरकारनं जाणीवपूर्वक लक्ष देणं, त्यांचं पंचनामे चाललेत, परंतु पंचनामे हे जादा वाढवू नका एकरेज असं सांगितलं तर हेक्टर जादा वाढले नाही पाहिजे अशा सूचना दिल्या जात आहेत आणि त्याच्यातून हे पंचनामे चालले। जिथं नुकसान झालं 33% नुकसान झाल्यानंतर त्यांना मदत झाली पाहिजे ही खरं म्हणजे नियम आहे, निर्णय आहे, शासकीय निर्णय आहे, परंतु त्या पद्धतीनं पंचनामे चाललेले नाही। आजचा दिवस असा होता की ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल अडचणीत आलेला आहे। आजच पहिला दिवस जरी असला तरी आज तो नजर लावून बसलेला आहे की काय अधिवेशनामध्ये होणार आणि आपण काय मदत करणार शासन, याकरता नजर लावून बसलेले सरकारकडं। पण आज काही बोलण्यास तयार नाही अशी अवस्था आहे। जे काही उत्तर दिलं ते थातून मातून उत्तर देण्यात आलेलं आहे। तुम्ही कधीपर्यंत ही मदत करणार आणि तो शेतकरी उभा करावा लागणार आहे पुन्हा, जो पूर्णपणे मोडून गेलाय, कर्जबाजारी झालेला आहे, त्याचं कर्जमाफी करावं लागणार आहे, त्याच्या पाठीशी उभं राहावं लागणार आहे। सरकारचं कोणतंही धोरण आज पहिल्या दिवशी खूप अपेक्षा होती की चला पहिल्या दिवशी ते सांगून टाकतील की शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही आहोत, अशा पद्धतीची मदत आम्ही करतो आहोत। आज कोणतंही उत्तर आम्हाला मिळालं नाही। आम्ही उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु तशी संधी आम्हाला व्यवस्थित पद्धतीने मिळाली नाही ही अवस्था आहे। शेतकऱ्याकरता या सरकारनं पाठीशी उभं राहिलं पाहिजे, कर्जमाफी त्याची केली पाहिजे, भरीव मदत केली पाहिजे ही अपेक्षा आमची आहे आणि त्याकरता या सत्रामध्ये जे होणार आहे सत्र यामध्ये आम्ही आग्रही राहणार आहोत। हिंदी में जानना चाहेंगे मराठीमध्ये एक प्रश्न, NCRBCचा एक रिपोर्ट आलेला आहे ज्यामध्ये भ्रष्ट म्हणून तिसऱ्यांदा महाराष्ट्राचं नाव आहे ते आलेलं आहे। तसं नाव आलं असेल तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे। आणखी जाणीवपूर्वक आपल्याला लक्ष घातलं पाहिजे आणि जे कोणी असतील बऱ्याच वेळा तिथे FIR दाखल होतात परंतु त्यांना शिक्षा होत नाही असं बी आपल्या याच्यात याद आहे। जो भ्रष्टाचारी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे। ज्या पद्धतीने एज्युकेशनच्या संदर्भात देखील अधिकाऱ्यांना अशाच पद्धतीने आहे ती कारवाई केली होती PET घोटाळ्यानंतर, त्यातलेही काही अधिकाऱ्यांच्या आणखी चौकशी हे सरकार आल्यानंतर भ्रष्टाचारामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। सगळ्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे। कोणतंही काम सहज होत नाही, प्रत्येक गोष्ट पैसा करता होते। अशा प्रकारची जनतेचं सुद्धा मत बनलेलं आहे आणि याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करून जो आरोपी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत। हिंदी में जानना चाहेंगे, आज किसान बेहाल है महाराष्ट्र में, पहला दिन था आज अधिवेशन का, पर सरकार की तरफ से कोई ठोस बात नहीं कही गई। महाराष्ट्र के किसान की बहुत स्थिति कठिन हो गई है। पहले तो बारिश नहीं थी इसलिए दुष्काल जैसी स्थिति थी, अकाल जैसी स्थिति थी। अभी जो हो रहा है उसमें ओले पड़ रहे हैं, बारिश हो रही है, वो बेमौसमी बारिश हो रही है। उसमें भी देखेंगे तो जो धान का पीक विदर्भ का है उनका नुकसान हुआ है, यहाँ संतरा का नुकसान हुआ है, सोयाबीन का नुकसान है, कपास का नुकसान हो रहा है। नासिक नगर डिस्ट्रिक्ट में जो हमारा हॉर्टिकल्चर है, विशेष द्राक्ष, अनार की, और इसके भी नुकसान बहुत ज़्यादा हो रहा है। तो ये पूरा कोकण का एरिया है, उसमें आम का नुकसान हो रहा है, लेकिन इस पर कोई ध्यान ये गवर्नमेंट का नहीं है। वो सिर्फ घोषणा करते हैं, मदद कुछ भी करते नहीं। दिशा सालियान मामले को वापस उठाकर SIT का गठन करके आदित्य ठाकरे की परेशानियां बढ़ाने की सरकार की योजना है, कहीं न कहीं विपक्ष को कमजोर करते हुए नजर आ रहे हैं। जहां विपक्ष पर अन्याय होता होगा वहाँ सब विपक्षी हम उनके साथ खड़े रहेंगे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.